KNH न्यूज 24. नाशिक शहरात अनैतिक प्रेमसंबंधातून पतीचा खून करणारे आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा न 283/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1)61(2) प्रमाणे दाखल गुन्ह्यानुसार फिर्यादी अशोक रामा काळे, वय 55, राहणार इंदिरा गांधी वसाहत, सिडको यांचा मुलगा संतोष अशोक काळे याचा खून त्याची पत्नी पार्वती व तिचा प्रियकर प्रफुल्ल कांबळे यांनी कट रचून दगडाने ठेचून केला होता. गुन्ह्यानंतर आरोपी प्रफुल्ल कांबळे साथीदारासह अहिल्यानगर जिल्ह्यात पळून आला होता. त्याबाबतची माहिती नाशिक गुन्हे शाखेने स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरला कळवली. त्यानुसार सपोनी हरीश भोये व पोलीस अंमलदारांच्या पथकाने गुप्त बातमीच्या आधारे बोलेगाव गावठाण येथे सापळा रचला. तेव्हा प्रफुल्ल कांबळे, वय 30, व त्याचा साथीदार योगेश बाळासाहेब जाधव, वय 23 यांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यातील आरोपी व विधिसंघर्षित बालक यांना पुढील तपासासाठी इंदिरानगर पोलीस ठाणे, नाशिक यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. KNH न्यूज 24 साठी राजेंद्र सूर्यवंशी, अहिल्यानगर.